तर जय शिवराय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे विठ्ठल आणि मी राहतो बिलोली तालुक्यामधल्या पिंपळगावमध्ये. तर मी आज आलेलो आहे माझ्या मक्याच्या शेतामध्ये. तर हा मक्का आपण लावून झालेला आहे 3.5 महिने. तर आता बघा हे कणीस पण लागला आहे. तर आता याला पाणी झालेले आहे, आजपर्यंत 7 बार पाणी देणं झालेलं आहे. तर आता याची पुढची प्रोसेस म्हणजे नी इथून एवढं हे जे आहे शेंडा मारावं लागते. याचं म्हणजे शेंडा मारल्याने हे जे कणीस असते ना, त्याच्यामधलं दाणा जे असते ते जाड होते. आणि एक अनुभव आहे म्हणून सांगू का, एखादा शेतकरी नवीन पीक घेत असेल तर त्या पिकाची तो खूप काळजी घेतो आणि खूप मेहनत करतो, कारण त्या पिकाला त्याला सक्सेस करायचं असतंय. बरोबर ना? मग कसं आहे आपलं पीक, मला तर काही तेवढं माहीत नाही. पहिल्यांदाच लावले आपण मक्का. हा मक्का आंध्र प्रदेशात खूप चालते, महाराष्ट्रात खूप कमी. तर तुम्हीच सांगा मक्का कसा आहे काय नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा.